सर्वांचं स्वागत। उत्कर्ष महिला मंडळ आणि आधार सोशल फाउंडेशन यांच्या वतीने चैत्र गौरी निमित्त गौरी पूजन आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिलीप भाऊ काळोखे आणि सविताताई काळोखे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नक्की हा हळदी कुंकू समारंभ कशा पद्धतीने पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। उत्कर्ष महिला मंडळ आयोजित चैत्र गौरी पूजन हळदी कुंकू भारत माता श्रीराम प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न झाला। उत्कर्ष महिला मंडळ अध्यक्षा सविताताई दिलीप काळोखे आणि आधार सोशल फाउंडेशन व दिलीप काळोखे मित्र परिवार यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका मोनिकाताई मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गौरी पूजन भारत माता पूजन श्रीराम पूजन करण्यात आलं। उत्कर्ष महिला मंडळ अध्यक्षा सविताताई दिलीप काळोखे यांनी मोनिकाताईंना हळदी कुंकू केले आणि त्यांचा सत्कार केला। प्रमुख पाहुण्या मोनिका मुरलीधर मोहोळ यांनी महिलांना हळदी कुंकू दिलं। या प्रसंगी 100% मतदान राष्ट्रहित में मतदान असा संकल्प करण्यात आला। या कार्यक्रमात श्री सूक्त पठण विष्णू सहस्त्र नाम पठण करण्यात आले। या कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेतला होता। महिलांनी धार्मिक वातावरणात या कार्यक्रमाचा आनंद घेतला। मोनिकाताई मोहोळ यांनी महिलांना हळदी कुंकू देऊन महिलांचा आनंद द्विगुणित केला। यावेळी महिलांनी मोनिकाताईंसोबत सेल्फी घेण्याचा आनंद लुटला। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांचा उत्साह पाहून ताईंना समाधान वाटलं। सदर कार्यक्रमाकरिता आधार सोशल फाउंडेशन व दिलीप काळोखे मित्र परिवार यांनी सहकार्य केलं। या प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी गायत्री एनपुरे, अलका नहार, शोभा पोरवाल, मैथिली जोशी, विशाखाताई घाणेकर, अश्विनी पुसाळकर, सुनंदाताई शेवाळे, श्रुती सांगळे, हेमाताई टाकळीकर, साधना देव, आशा क्षीरसागर, सुरेखाताई पाषाणकर, सुनीता जपे, बळीराम कोनाळे, शुभम खिलारे, अनिल काळोखे, पुरण हुडगे, प्रसाद जोशी हे उपस्थित होते। दिलीप भाऊ काळोखे आता आपल्या सोबत आहेत। आपण आजच्या या कार्यक्रमाविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल, आज तुम्ही चैत्र गौरी पूजनानिमित्त हा जो पूजन आणि हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम घेतला, काय सांगाल त्याविषयी? हिंदू धर्माच्या परंपरेमध्ये प्रत्येक महिन्याला वेगवेगळे सण आहेत। त्या निमित्ताने चैत्र गौरी हा सुद्धा एक सण महिलांच्या करिता साजरा केला जातो। उत्कर्ष महिला मंडळ
यांच्या वतीनं आम्ही हा चैत्रगौरीचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला होता। या चैत्रगौरीच्या निमित्तानं चैत्रगौरीचं पूजन, चैत्रगौरीचं हळदी कुंकू समारंभ, त्याचप्रमाणे भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन, प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन, विष्णू सहस्त्रनामाचं पठण, त्याचप्रमाणे श्रीसूक्त पठण आणि रामनामाचा जप, अशा पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये महिला वर्गाचाच हा कार्यक्रम होता आणि महिला वर्गाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं यामध्ये सहभाग होता आणि 100% मतदान, राष्ट्रहित में मतदान अशा प्रकारचा संकल्प या निमित्तानं करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये 100% मतदान, राष्ट्रहित में मतदान हा विषय जोडून घेण्याचं कारण की लोकशाहीमध्ये मतदानाला अतिशय महत्त्व आहे आणि आपलं मतदानाचं महत्त्व ओळखून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी त्यांनी मतदान करावं असं आव्हान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि या देशामध्ये 14च्या नंतर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आलं ते सरकार आणि पूर्वीच्या काळामध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकशाही मार्गाने निवडणुका होऊन जी सरकार आली त्यामध्ये मोदी साहेबांचं काम हे अतिशय उजवं आहे। भारत देशाला विश्वगुरू बनवण्याची क्षमता आणि वैश्विक नेतृत्व होण्याची क्षमता ही मोदीजींमध्येच आहे आणि संपूर्ण विश्वाला शांतता प्रस्थापित करून देण्याकरता मोदीजींचं भविष्यामधील योगदान हे निश्चित सर्व विश्वाला मार्गदर्शक असणार आहे आणि त्या निमित्तानं 100% मतदान, राष्ट्रहित में मतदान असं आवाहन या निमित्ताने मी सर्वांना करतो आणि आपण आपलं मत योग्य व्यक्तीला द्यावं आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देश हा पूर्णपणे सुरक्षित आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। यामध्ये विश्वात घडलेल्या काही घटना असो किंवा काही सौदीमध्ये मच्छीमारांना देण्यात येणारी फाशीची शिक्षा असो ती रद्द झाली, अनेक विषय हे झालेले आहेत किंवा विदेशामध्ये राम मंदिर निर्माण करण्याचं काम मोदीजींच्या वैश्विक नेतृत्वाला मान्यता देणाऱ्या अशी ती घटना आहे। अशा अनेक घटना पुढच्या काळामध्ये नक्कीच घडतील याबद्दल काही दुमत नाही। या आजच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मातृशक्तीला मी वंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। उत्कर्ष महिला मंडळ आणि आधार सदस्य फाउंडेशनतर्फे आज चैत्र गौरीचा हळदी कुंकू हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला आपण प्रमुख उपस्थित म्हणून मोनिकाताई मोहोळ यांना बोलवलं होतं। त्या मोनिकाताई मोहोळ आल्या आणि त्यांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यांनी महिलांना हळदी कुंकू लावलं, परत फुलं दिली आणि महिलांशी संवाद साधला आणि एकमेकात मिसळून त्यांनी सगळ्यांना हे मतदान करण्याचं आवाहन पण केलं। त्यासाठी आपण हा आज कार्यक्रम ठेवला। त्या आल्या त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटलं आणि हा आपला उत्कर्ष महिला मंडळाची टीम ही पण आपल्याला सगळ्या उत्स्फूर्त प्रतिसाद देत असते, त्याबद्दल धन्यवाद। उत्कर्षा महिला मंडळ आणि आधार सोशल फाउंडेशन आयोजित हा चैत्र गौरीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, मी आपणा सर्वांना चैत्र गौरीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि हा कार्यक्रम आयोजित केलेले आपले दिलीप भाऊ काळोखे, सविताताई काळोखे आणि त्यांची पूर्ण टीम, कारण कुठलंही काम हे टीम शिवाय होत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। खरं सांगायचं तर आपण सण साजरे करतो, आपले उत्सव साजरे करतो, तसेच लोकशाहीचा उत्सव या दिवशी आपण साजरा करतोय। दर 5 वर्षांनी हा उत्सव येतो आणि हा उत्सव 13 मेला साजरा करतोय। महायुतीकडनं माझे पती मुरलीधर अण्णा मोहोळ यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी केलेलं काम कोरोना काळात खूप वाईट परिस्थिती होती, माणसांना ओळखत नव्हती, अशा परिस्थितीत शहराचं पुणे शहराचे महापौर म्हणून पुण्यासारख्या शहराला अगदी कुटुंबाप्रमाणे सांभाळलेलं आहे अशा व्यक्तीला उमेदवारी मिळालेली आहे। आणि आपण सगळ्यांनी खरं तर मी आपल्याकडे आशीर्वाद मागायला आलेली आहे, साथ मागायला आलेली आहे आणि आपण सगळेच जण आशीर्वाद द्याल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोदीजींनी आपल्या नारी शक्तीला सलाम केला आहे, खूप काही मोदीजींनी आपल्या महिलांसाठी कामं केलेली आहेत
त्यामुळे आपल्या ही इलेक्शन जी आहे ती नगरसेवकांची इलेक्शन नाहीये, आमदारांची इलेक्शन नाहीये, देशहिताची इलेक्शन आहे. देश आपला मोदीजींच्या हातात सुरक्षित आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी 13 मेला आपलं एक मत मुरलीधर मोहोळांच्या रूपानं मोदीजींना द्यायचंय. सकाळी लवकर जायचंय, मतदान करायचंय. आपल्याला माहिती आहे लागून सुट्टी आली आहे, 10, 11, 12, 13 लागून सुट्टी आलेली आहे. त्यामुळे कुठेही ट्रिपला न जाता कसलाच प्लॅन न करता त्या दिवशी पहिल्यांदा आपण लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने त्या दिवशी साजरा करायचा आहे. सगळ्यांनी मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला द्यायचा आहे. नक्कीच तो द्याल. आपण दिलेली साथ ही खूप अनमोल अशी असेल आहेच. आणि सगळ्यांची मी पुन्हा एकदा सगळ्यांचं दिलीप भाऊंच्या वतीनं, उत्कर्षा महिला मंडळाच्या वतीनं, आधार फाउंडेशनच्या वतीने स्वागत करते, आभारही व्यक्त करते. खूप छान दिसताय तुम्ही सगळे, आवरून वगैरे आलेले आहेत आणि आता शंखनादही केलेला आहे. अतिशय असं इतकं प्रसन्न प्रफुल्लित वातावरण झालेलं आहे. नक्कीच त्या वातावरणामध्ये पण काहीतरी रहस्य असतं, त्याचाही काहीतरी एक गूढ असं काहीतरी असतं. मला इथं बोलवलं, आपल्यात सामावून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिलीप भाऊ काळोखे यांनी चैत्र गौरीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला होता. तर आम्ही विष्णू सहस्त्रनाम ग्रुपमध्ये आहोत. त्याच्यात आम्ही केशव शंखनाद पथकातून पण आहोत. त्यामुळे आम्ही शंखनाद करतो. उत्कर्ष महिला आणि आधार सोशल फाउंडेशन यातर्फे इथे चैत्रगौरीचा कार्यक्रम आयोजित केला होता. हळदी कुंकू होतं त्यात. तिथे भारतमाता पूजन आणि श्रीराम प्रतिमा पूजन करण्यात आलं. तसेच महिलांनी श्रीसूक्त व विष्णू सहस्त्रनाम हा पण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि सविता काळोखे आणि दिलीप काळोखे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. इथे महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला. इथे राष्ट्रहितासाठी मतदान करावे असे आवाहन सगळ्या महिलांना करण्यात आले. मोनिकाताई या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी इथे सगळ्या महिलांना हळदी कुंकू दिले आणि हा कार्यक्रम खूप छान पार पडला. उत्कर्ष महिला मंडळाचे नेहमीच विविध कार्यक्रम होत असतात. त्याच्यातलाच हा चैत्र गौरीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला. नेहमीच यांचं काळोखे कुटुंबांचं नवनवीन उपक्रम असतात, त्याच्यात आम्ही नेहमी सहभागी होत असतो. त्याच्यात वेगवेगळे प्रशिक्षण पण असतात उत्कर्ष महिलामध्ये. त्याच्यातनं आम्ही स्वतःचं घरच्या घरी बिझनेसही मी चालू केलेला आहे. त्याच्यातही मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. थँक्यू उत्कर्ष महिला मंडळ आणि काळोखे परिवाराचं खूप खूप धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. आमचा हा विष्णू सहस्त्रनामाचा कार्यक्रम जवळजवळ 3 वर्ष 4 वर्ष झाले चालू आहे. आम्ही 12 कोटीचा संकल्प केलेला आहे. तो संकल्प कशासाठी केला? सध्या राजकीय वातावरण बरोबर नाही आहे, आर्थिक वातावरण बरोबर नाही आहे, हाणामाऱ्या आणि शिवाय शैक्षणिक वातावरण सगळं बिघडलेलं आहे. या सगळ्यांना आपल्याला शस्त्रांनी तोंड द्यायचं नाही, तर आपला अध्यात्मात आपलं वर्चस्व आहे. आपला हा भारत देश अध्यात्मात प्रसिद्ध आहे आणि त्यांनी आम्हाला त्या सगळ्यांना तोंड देण्यासाठी आम्ही 12 कोटीचा संकल्प केला आहे. त्यातले आमचे 9 कोटी आत्तापर्यंत झालेले आहेत. आता 9 कोटी झाल्यामुळं आम्ही लातूर इथे याग ठेवलेला आहे. 1 कोटी झाले की आम्ही विष्णू याग करतो. त्याप्रमाणे आम्ही लातूरमध्ये विष्णू याग केले 3 तारखेला आहे. आजचा कार्यक्रम आम्ही विष्णू सहस्त्रनाम आम्ही सामूहिक सगळीकडे म्हणतो. आजचा कार्यक्रम आम्ही हा मोहोळ दादांना सहाय्य करण्यासाठी, त्यांच्या पाठीशी विष्णूची कृपा असावी यासाठी आम्ही आज कार्यक्रम केलेला आहे.